नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता त्यातील अध्याय 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 9. संजय उवाच एव मुक्ता ऋषिकेशम गुडाकेश परंतप नो यत्स इति गोविंद मुक्त्वा तुष्णीम बभूव. अर्थ, संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला. तात्पर्य, अर्जुन युद्ध न करता युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यास जाणार आहे हे समजल्यावर धृतराष्ट्राला निश्चितच आनंद झाला असला पाहिजे. पण शत्रूला मारण्या इतपत अर्जुन सक्षम आहे असे सांगून संजयाने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरतही जरी अर्जुन आपल्या कुटुंबियावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता, तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने किंवा कृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करेल. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरजन पडेल, कारण श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करेल. श्लोक क्रमांक 10. तमुवाच ऋषिकेश प्रसन्नेव भारत सेनेयुरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. अर्थ, हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मधोमध उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. तात्पर्य, ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते. मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते, पण त्यांच्यापैकी एकाने स्वच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्कारले. श्रीकृष्ण हसले, कारण एका मित्राने शिष्यत्व पत्कारले होते. दुसऱ्याचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत. तरी सुद्धा भगवंत आपल्या भक्ताशी मित्र, पुत्र आणि प्रियकर यापैकी कोणत्याही संबंध ठेवण्यास सदैव तत्पर असतात. मात्र जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला, तेव्हा ते गुरु झाले आणि शिष्यासोबत त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले. असे दिसते की हा गुरु आणि शिष्यामधील संवाद सर्वांच्याच लाभासाठी दोन्ही सैन्याच्या मध्ये प्रकटपणे चालत होता. म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा केवळ विशिष्ट व्यक्ती, समाज, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. श्लोक क्रमांक 11. श्री भगवान उवाच अशोचान अन्वशोचः त्वं प्रज्ञावादन च भाषसे गत असून अगत असूनच न अनुशोचन्ति पंडिता. अर्थ, पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जो शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाहीत. तात्पर्य, भगवंतांनी तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. भगवंत म्हणाले, तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण शरीर आणि आत्म्याचे ज्ञान असणारा विद्वान पुरुष जीवितावस्था किंवा मृतावस्था याविषयी शोक करीत नाही. तू जाणत नाहीस, पुढील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे जड तथा चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकास जाणणे म्हणजे ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा यांच्याविषयीचे ज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि
या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तींचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टींविषयी व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणार आहे, म्हणून आत्म्या इतके हे शरीर महत्त्वपूर्ण नाही. हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही.